नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संदीप गवते तुमचं सगळ्यांचं माझं यूट्यूब चॅनल इंग्लिश गुरु फॉर ऑलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, ऑलरेडी आपण टेन्सेस स्टडी करायला सुरुवात केलेली आहे आणि आजच्या या व्हिडिओ लेसनमध्ये पर्टिक्युलरली आपण स्टडी करणार आहोत प्रेझेंट परफेक्ट टेन्स। एक्झॅक्टली या टेन्सचा उपयोग काय होतो आणि त्याचे वेगवेगळे स्ट्रक्चर्स कुठले ते आपल्याला इथे डिस्कस करायचे आहेत। आपला पॅटर्न ठरलेला आहे टेन्सेसच्या बाबतीतला, जो असा आहे की फर्स्ट आपण काय स्टडी करतो, स्ट्रक्चर्स, आणि त्यानंतर त्याचे युसेजेस और युसेज, त्याचा उपयोग कुठे करायचा हे आपण बघतो। आत्ता आपल्याला स्टडी करायचं आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स। परत हा वर्ड बघा सगळ्यांनी, परफेक्ट। व्हॉट इज द मीनिंग ऑफ परफेक्ट? फास्ट परफेक्ट मीन्स व्हॉट? ॲक्शन इज ओव्हर, संपलेली आहे, बट दॅट इज जस्ट नाव। हे डिस्कस करूयात आपण, थोडं टिपिकल आहे समजायला। ॲक्शन जर संपली असेल, इट शुड बी इन द पास्ट, स्टील वी आर कॉलिंग दॅट वन व्हॉट? प्रेझेंट परफेक्ट टेन्स। तर ते आपण जेव्हा पास्ट परफेक्ट टेन्स स्टडी करू त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की दोघांमध्ये फरक काय आहे। आपण आता स्ट्रक्चर्सला सुरुवात करूया। पहिलं स्ट्रक्चर आहे पॉझिटिव्ह स्ट्रक्चर। सो व्हॉट इज पॉझिटिव्ह स्ट्रक्चर? So how to construct sentence? You can say positive sentences in present perfect tense. Structure आहे subject, SUB, that stands for subject, म्हणजे ॲक्शन करणारा, ज्याला आपण कर्ता म्हणतो। त्यानंतर काय घ्यायचं आहे? have or has, या दोनपैकी एक, यालाच म्हणायचं सब्जेक्ट वर्ब कॉन्कॉर्ड। म्हणजे सब्जेक्टनुसार तुम्हाला काय घ्यायचं आहे? हेल्पिंग वर्ब। मग तिथे हॅज येतं की हॅव येतं ते कशासमोर घ्यायचं तेही सांगतो। प्लस V3 मीन्स, आत्ता हे महत्त्वाचं आहे, थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब। कशाचा? क्रियापदाचा तिसरं रूप। ऑलरेडी मी मागच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला V1, V2, V3 हा प्रकार सांगितला, परत लिहितोय V1, V2 आणि V3। आत्ता इथेच घेतलं आहे। फॉर एक्झाम्पल आपण काय घेऊयात? कॉल। V1 काय आहे? कॉल। V2 काय आहे? कॉल्ड। आणि V3 याचं काय आहे? कॉल्ड। म्हणजे हे झालं V1, V2, V3। आणि एक प्रकार आहे परत तो ING फॉर्म, ज्याला आपण V4 म्हणतो, त्याला काय म्हणतो आपण? कॉलिंग। परत प्रत्येक व्हिडिओमध्ये हे रिवाईज करतो मी, V1, V2, V3, V4। त्याचं कारण आहे प्रत्येक ठिकाणी जेव्हा तुम्ही टेन्सेस स्टडी करता, वी आर ओनली टॉकिंग अबाउट वर्ब्स अँड डिफरंट फॉर्म्स ऑफ वर्ब्स, त्यामुळे व्यवस्थित समजून घ्यायचं आहे। सो व्हॉट इज द बेसिक स्ट्रक्चर? सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट। ऑलरेडी आय टोल्ड यू दॅट दिस मे बी ऑप्शनल, असूही शकतो किंवा नसूही शकतो। Now what is the first example? She has qualified the entrance. She has qualified the entrance. What is she here? This is subject. What I took the helping verb? Has. What is the V3? That is qualified. V1 काय त्याचं? Qualify. Qualified काय? V3. And what is the entrance? That is object. म्हणजे या सेंटेन्समध्ये ऑब्जेक्ट आहे। हे का आयडेंटिफाय करता आलं पाहिजे? जेव्हा आपण ॲक्टिव्ह वॉईस आणि पॅसिव्ह वॉईस घेणार आहोत त्यावेळेस या सगळ्या गोष्टी तुम्हाला आयडेंटिफाय करता आल्या पाहिजे, तर आणि तरच तुम्हाला त्याचं ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करता येतं। आत्ता आपण जे स्ट्रक्चर शिकतो याला ॲक्टिव्ह स्ट्रक्चर्स देखील म्हणू शकता तुम्ही, आणि याच्यानंतर आपल्याला पॅसिव्ह बघायचं आहे। एक्सक्यूज मी। सेकंड एक्झाम्पल, दे हॅव परचेस्ड द पेन्स। आता इथे काय? सब्जेक्ट दे, हेल्पिंग वर्ब काय घेतलं मी? हॅव। V3 काय आहे? परचेस्ड। आणि त्यानंतर ऑब्जेक्ट काय आहे? द पेन्स। इथे समजून घ्या, परत महत्त्वाचं आहे, इथे काय आलं आहे आत्ता? हॅव। इथे काय आलं आहे? हॅज। नंतर थर्ड एक्झाम्पल, इट हॅज स्टॉप्ड फंक्शनिंग, विच इज द सब्जेक्ट? इट। व्हॉट इज हेल्पिंग वर्ब? हॅज, विच इज V3? स्टॉप्ड। अँड व्हॉट इज देअर? फंक्शनिंग। इथे कन्फ्यूज होऊ नका, फंक्शनिंग हे इथे वर्ब नाही, इथेच कॉन्सन्ट्रेट करायचं आपल्याला। इट हॅज स्टॉप्ड, दिस पार्ट ओनली, हॅज स्टॉप्ड, हेल्पिंग वर्ब प्लस V3। आता कुठे हॅज आणि हॅव कुठे घ्यायचं आहे? जर दे नंतर वी नंतर यू किंवा प्ल्युरल नाउन असेल, कुठलं?
प्ल्युरल अनेक वचन ज्याला म्हणतो त्यावेळेस काय घ्यायचं आहे आपल्याला हॅव. आणि सिंग्युलर असेल तर म्हणजे काय ही शी इट नंतर प्रॉपर नेम आणि त्यानंतर सिंग्युलर नाऊन एवढं जर असेल तर काय घ्यायचं आहे हॅज. सिंग्युलर नाऊन म्हणजे काय बघा इथे कुठेतरी दिलं आहे मी हे काय रुपेश. व्हॉट इज दॅट सिंग्युलर तर आहेच पण महत्त्वाचं काय आहे दॅट इज द प्रॉपर नाऊन विशिष्ट नाम पण एकच आहे. त्यामुळे इथे लक्षात घ्यायचं आहे की कुठल्या पद्धतीनं हॅव आणि हॅज तुम्हाला घ्यायचं आहे सेंटेन्समध्ये. आता आपण निगेटिव्ह स्ट्रक्चर बघूया. निगेटिव्ह स्ट्रक्चर काय आहे सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस नॉट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. V3 ऑलरेडी सांगितलं आहे थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब. आता फक्त मी इथे काय ॲड केलं आहे पॉझिटिव्ह स्ट्रक्चरमध्ये नॉट. झालं निगेटिव्ह स्ट्रक्चर रेडी. एक्झाम्पल्स बघा ही हॅज नॉट कॉल्ड हर. ही काय आहे सब्जेक्ट. हॅज नॉट काय झालं आहे हेल्पिंग वर्ब. V3 काय आहे कॉल्ड आणि हर काय आहे ऑब्जेक्ट. हे इथे महत्त्वाचं आहे आणि या पद्धतीने या स्ट्रक्चरमध्ये बसतं आहे बघा. ते प्रत्येक सेंटेन्स पर्टिक्युलर स्ट्रक्चरमध्ये बसतं आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे यू हॅव रिसिव्ड अ लेटर. व्हॉट इज दॅट यू हॅव रिसिव्ड अ लेटर. बघा इथे मी दिलं आहे कुठेतरी यूच्या नंतर काय घ्यायचं आहे हॅव. इथे काय आलं यूच्या नंतर हॅव. व्हॉट इज दॅट हेल्पिंग वर्ब अँड व्हॉट इज रिसिव्ड इज V3 अँड व्हॉट इज दॅट अ लेटर दिस इज द ऑब्जेक्ट. सगळ्यांनी फक्त हा पार्ट कॉन्सन्ट्रेट करायचा अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यातच आपण फक्त बदल करतो आहे दॅट्स इट. नाव व्हॉट इज द लास्ट सेंटेन्स और एक्झाम्पल दॅट इज रुपेश हॅज नोटिस्ड द फॅक्ट्स. रुपेश काय झालं इथे सब्जेक्ट. हॅज काय झालं आहे दॅट इज हेल्पिंग वर्ब. अँड व्हॉट इज हेअर ओके वी आर टॉकिंग अबाउट ॲक्च्युली व्हॉट हिअर निगेटिव्ह सेंटेन्सेस. I need to add over here what not. Keep in mind I have forgotten that to write here but add what not. अगोदर जे मी सांगितलं असेल that may be considered under what positive structures. परत रिवाइज करतो do not get confused. Negative structure subject plus have oblique has plus not plus V3 plus object. पहिलं सेंटेन्स करेक्ट होतं he has not called her has not. इथे फक्त काय राहिलं होतं नॉट टाकायचं फक्त इथे काय आहे मग हॅव नॉट. आणि लास्ट त्याच्यामध्ये देखील रुपेश हॅज नॉट नोटिस्ड द फॅक्ट्स म्हणजे इथे काय आहे हॅज नॉट हे झालं हेल्पिंग वर्ब नोटीस झालं V3 आणि द फॅक्ट्स काय झालं आहे ऑब्जेक्ट. अगेन जर कन्फ्युजन वाटत असेल मी दोन्ही सेंटेन्सेस परत लिहितो आहे सो देर शुड नॉट बी. आय राईट अदर सेंटेन्सेस ओवर देअर. We have not asked anything. पहिले सेंटेन्सेस क्लिअर केले परंतु इथे तुमच्या कन्फ्युजन नको म्हणून परत लिहितोय. आणि नेक्स्ट एक्झाम्पल रुपेश हॅज नॉट नोटिस्ड व्हॉट द फॅक्ट्स. सगळ्यांनी परत इथे कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. सिम्पल आहे. आपण फक्त कशाविषयी बोलतो आहे आत्ता निगेटिव्ह स्ट्रक्चर्स. निगेटिव्हमध्ये काय पाहिजे नॉट दॅट्स इट. मग पॉझिटिव्ह समजलं असेल तर निगेटिव्ह इझिली तुमच्या लक्षात येईल. नंतरचं स्ट्रक्चर आहे इंट्रॉगेटिव्ह. इंट्रॉगेटिव्ह मीन्स व्हॉट हाऊ टू कन्स्ट्रक्ट द क्वेश्चन्स इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स. Now there are 4 structures which are they have oblique has plus subject plus V3 plus object. याला पॉझिटिव्ह म्हणा तुम्ही इंट्रॉगेटिव्ह पॉझिटिव्ह. त्यानंतर यात नॉट टाकलं मी फक्त ते काय झालं आहे निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह. इथे WH टाईप वर्ड आणि काय केलं आहे परत हॅज हॅव. इथे काय आहे दिस इज पॉझिटिव्ह बट आय एम युझिंग व्हॉट WH टाईप वर्ड हिअर. अँड व्हॉट इज द लास्ट स्ट्रक्चर structure number 4 that is WH type word plus has oblique have plus not plus subject plus V3 plus object. कुणीही या स्ट्रक्चर्सला घाबरून फायदा नाही. सिंपल आहे. मी अगोदरही सांगितलं टेन्सेस घेताना
पॉझिटिव्ह स्ट्रक्चर बघा, फक्त प्लेस चेंज केलं, इकडे घेतलं आहे, दॅट्स इट. बघा क्वेश्चन कसा केला आहे, या स्ट्रक्चरमधलं अगोदर घेतलं, शेवटी क्वेश्चन मार्क दिला, नथिंग एल्स. निगेटिव्ह स्ट्रक्चर जे होतं आपलं इथे सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस नॉट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट, हा जो पार्ट आहे ना, हा अगोदर घेतला आहे फक्त मी इथे बघा, लक्षात येईल तुमच्या. आणि इथे काय केलं आहे, WH टाईप वर्ड यूज करून मला क्वेश्चन विचारायचं आहे, फक्त तेवढं ॲड केलं आहे, बाकी काही नाही. म्हणजे बस, नाहीतर प्लस मायनस दिसते सगळे इथे, दिस प्लस दिस प्लस दॅट, अँड there may be confusion. You need to understand the basic structure first, then negative, then interrogative, that's it. Now what is the first example? This structure. Have you understood the problem? So easily you can put this one in this particular structure. This is helping verb, this is subject, this is V3. Then haven't they cleared the taxes? Again helping verb, this is subject and V3. I am concentrating only on verb form, that's it. Then what is that, what has he done to you? Again this is WH type word, helping verb, then this is subject and this is V3. Again who has not submitted the assignments? इथे काय केलं आहे, WH टाईप वर्ड, निगेटिव्ह घेतलं हेल्पिंग वर्ब, आणि इथे काय आहे V3. अशा पद्धतीनं आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स व्यवस्थितपणे तुम्हाला समजला असेल. आता हे स्ट्रक्चर्स यूज करायचे कुठे, तर युसेज मी इथे लिहिलं आहे बघा सगळ्यांनी. युसेज काय आहे, टू डिनोट कम्प्लिटेड ॲक्शन बट जस्ट नाव. कम्प्लीट ॲक्शन आहे पण कधी झाली, जस्ट नाव. आता ते जस्ट नाव काय, याला काही टाईम लिमिट नाही. कुणी जर म्हणत असेल ओके I have done it yesterday, actually basically that sentence is incorrect. सेंटेन्स बघा इथे तुमच्या एक कॉमन एररसाठी लक्षात येईल, I have done it yesterday. तुम्हाला जर आठवत असेल, सिम्पल पास्ट टेन्स शिकवताना मी सांगितलं होतं, जर वर्ड्स असे आले yesterday, recently, last week, in the last month, in 1998, त्यावेळेस इथे कुठला टेन्स आला पाहिजे, सिम्पल पास्ट. म्हणजे सेंटेन्स कसं होईल, आय डीड इट एस्टरडे. मग तुम्हाला सेंटेन्स जर याद घ्यायचं असेल कुठे, प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये, मग हे डिलीट करा, आय हॅव डन इट जस्ट नाव. आता केव्हा ते काही आपल्याला इथे क्लिअर होत नाही, इथं दिलं आहे बघा मी जस्ट नाव. आता हे जस्ट नाव काय प्रकार आहे, जेव्हा आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स कंपेअर करू कशासोबत, पास्ट परफेक्ट टेन्ससोबत, त्यावेळेस आपल्या ते लक्षात येईल. होप तुमच्या सगळं लक्षात आलं असेल. परत सगळ्यांनी रिवाईज करायचं आहे, पॉझिटिव्ह काय, निगेटिव्ह काय आणि इंट्रॉगेटिव्ह काय. थँक्यू सो मच.